घे. झाली तरी उद्याची? झाले बऱ्यापैकी झाले रे. मग उद्या पहिला दिवस आहे ना? हा. 1 तास लवकरच निघ, कारण भिवंडीतून माहिती ना ट्रॅफिक आणि खड्डे. अरे बापरे, त्याला तर बोलूच नको. त्यासाठी तर आरामात निघायला लागणार. खड्डे आणि ट्रॅफिक काही नको झालं असं. म्हणजे आता कामाला लागला, आता पुढे काय करणार आहे? तुला तर माहिती आहे, मी लहानपणी असतानाच आई ऑफ झाली. बाबांनी कुठलीच कमी करू दिली नाही. जे पाहिजे मला ते आणून दिला. त्यांच्यासाठी करायचंय रे. तशी पण आईची इच्छा होती रे, स्वतःचा घर असला पाहिजे होता. पण बाबांनी माझ्या शिक्षणामुळे घेऊनच शिकले. तर त्यांच्यासाठी मला स्वतःचं घर घ्यायचंय, किंवा माझ्या हिमतीने. चल उद्या लवकर पण जायचंय, म्हणजे बाबा पण वाट बघत असतील. बघ चल. पप्पा चला येतो. चला चाललास? हा. बस 2 मिनिटं, बोलला तू अशी. बघ, आज तुझी आई असती तर खूप खुश असते. तिची खूप इच्छा होती की स्वतःच्या घरात राहायची. मी तर नाही घेऊ शकलो, पण माझी इच्छा आहे आणि मला खात्री आहे की तू नक्कीच स्वतःचं घर घेशील. बाबा टेन्शन नका घेऊ, आपल्या स्वतःचं घर नक्कीच आहे. चला आता उशीर होतोय, मी चाललो. आशीर्वाद द्या. जा जा. भिवंडी शहरात खड्ड्यांमुळे सामान्य माणूस मरतो, त्याला जबाबदार कोण?